या रेसिपीनंतर तुमचे नेहमीचे ब्रेड पॅटीस डबल टेस्टी तर होणारच आहेत, परंतु खूप वेळ क्रिस्पी कुरकुरीतसुद्धा राहणार आहेत. यासाठी सगळ्यात आधी बॅटर तयार करायचं. 1 वाटी बेसन पीठमध्ये 5 ते 6 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं, लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची. आपण नेहमी बाहेरचं कवरिंग प्लेन ठेवतो किंवा त्याकडे एवढं लक्ष देत नाही, परंतु आज आपण बाहेरचं कवरिंगच इतकं टेस्टी करणार आहोत, त्यामुळे हे नेहमीचे ब्रेड पॅटीस खायला अतिशय टेस्टी लागणार आहे. चला, कवरिंग तर टेस्टी झाले, आता आतला मसाला बनवून घेऊया. यासाठी उकडलेला बटाटा छानपैकी स्मॅश करून घ्यायचा. जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ, धना पावडर, हिरवी मिरची, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि छानपैकी मसाला मिक्स करून घ्यायचा. या सगळ्या गोष्टींमुळे मसालासुद्धा खूप छान तिखट आणि झणझणीत स्पायसी होतो. तुम्ही जर खूप जास्त तिखट खात नसाल तर दोन्हीमध्ये तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालेल, परंतु दोन्हीमध्ये मसाले आवर्जून टाका, फ्लेवर्स आवर्जून टाका, त्यामुळे ना खायला खूप जास्त हे पॅटीस टेस्टी लागतात. ब्रेड स्लाईसवरती मसाला छानपैकी लावून घ्यायचा, वरून दुसरे ब्रेड स्लाईस ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने मी उभे कट देऊन घेते. यामुळे ना सर्विंग करायला सोपं जातं आणि ब्रेड पॅटीस तळायलासुद्धा सोपे जातं. चला, सगळे पॅटीस मी छानपैकी कट करून घेतलेत. आता घेऊयात फ्राय करायला. तेल छानपैकी गरम करायचं आणि या बॅटरमध्ये ब्रेडचे पीसेस अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे. वरून आवर्जून तीळ टाका. वरून तीळ घातल्यामुळे ब्रेड पॅटीस खूप छान दिसतात. चला, गरमागरम ब्रेड पॅटीस मी हिरव्या मिरचीबरोबर सर्व केलेत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.